किशोरी पेडणेकरांनी आरोप करताना त्यांच्याच पक्षात सगळं आलबेल चालू आहे का याची पहिली चिंता करावी. कारण त्या ज्या पदावरती बसल्यात त्या पदावरती किती जणांचा डोळा आहे आता हे मी सांगणं योग्य नाही. त्या कधी लवकर जात आहेत ह्याचीच त्यांच्याच पक्षातले सर्व मान्यवर वाट बघतायत. फेरीवाल्यांच्या नावाखाली जागा अडवणं आणि माफियागिरी जी सुरू आहे ना, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. पदपथ अडवणं, स्वतःच्या मालकीची जागा समजणं हा जो प्रकार आहे हा जिथे जिथे म्हणून सुरू आहे त्या ठिकाणी ही कारवाई होणार. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आज मी तुमच्या समोर मांडतोय. बांगलादेशींच्या घुसखोरींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर येतोय आणि याच सगळ्या संदर्भात काल संजय निरुपम यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एकाही बांगलादेशीवरती कारवाई जी आहे ती झालेली नाही आहे, मात्र ह्या सगळ्या कारवाईच्या फेरीमध्ये किंवा ह्या कारवाईच्या चक्रामध्ये जे बांगलादेशी नाही आहेत त्यांनासुद्धा त्रास झालेला आहे. नेमकं ह्या सगळ्यावर सभागृह नेते गणेश खणकर यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊया. सर, काल तुमच्याच मित्रपक्षातले नेते संजय निरुपम आणि उपमहापौर संजय घाडी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की महापालिकेने बांगलादेशींवरती कारवाई केलेली नाही आहे, तशी कोणतीही आकडेवारी अजून समोर आलेली नाही आहे, एकही बांगलादेशी यामध्ये सापडलेला नाही आहे. मात्र जे इतर फेरीवाले आहेत त्यांना ह्याचा नाहक त्रास झाला आहे. कसं बघताय याकडे? बघा, असं आहे की ज्या ज्या ठिकाणी फेरीवाल्यांवरती कारवाई झाली ते नेमके फेरीवाले कोण होते, कुठून येत होते हे मुंबईकरांना माहिती आहे. ज्या बोरिवलीचं त्यांनी उदाहरण दिलं त्या बोरिवलीमध्ये जे फेरीवाले बसत होते हे फेरीवाले कुठून मालवणी, मुंब्रा, भिवंडी, म्हणजे भिवंडीवरनं बोरिवलीमध्ये हा फेरीवाला त्यावेळेला येत होता. आता एक कोण होतं या ठिकाणी मी सांगण्याची काही फार गरज नाही आहे, पण अख्खाच्या अख्खा पूर्ण तो SV रोड, तो पूर्णच्या पूर्ण ब्लॉक, बोर्ली स्टेशनपासून ते थेट इंद्रप्रस्थपर्यंत आणि तिथून ते थेट डायमंड थिएटरपर्यंत रस्त्यावर चालायला जागा नाही अशी त्यावेळेला परिस्थिती होती. बघा, बांगलादेशी आहेत नाहीत तर जे काम करत असतं डिपार्टमेंट ते पोलिसांचं करतं आणि त्यांनी किती जणांना डिपोर्ट केले याची पूर्ण माहिती त्यांच्या पोर्टलवरती अवेलेबल असते. हा एक मुद्दा बरोबर आहे की सर्वसामान्य फेरीवाल्यांवरती कारवाई होता कामा नये. तो होय, आमचं सुद्धा तेच मत आहे. जे आपले मूळ मुंबईकर मराठी आहेत, गेली अनेक वर्ष जे काही इतर भाषिकसुद्धा, मग उत्तर भारतीय असेल, गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय फेरीवालेसुद्धा या ठिकाणी धंदा करायला येतात. पण जे मूळ केवळ स्वतः धंदा करतात आपलं पोट भरण्यासाठी, आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत. त्यांना पोट भरण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, हे आमचं देखील मत आहे. पण फेरीवाल्यांच्या नावाखाली जागा अडवणं आणि माफियागिरी जी सुरू आहे ना, आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. आणि मुळात हे फेरीवाले कोण होते ते त्यापैकी होते जे प्रत्येकजण 10-10, 20-20 जागा अडवून रस्त्यावर नागरिकांना चालणं मुश्किल केलेलं होतं. त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई केली. आम्ही काही कुणा एका विशिष्ट याच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेत नव्हतो आणि मूळ मुंबईकरांचा विषय जो वारंवार काढला जातो, आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या रोजगाराची संधी मिळवून देणार. सर, जेव्हा आपण आता पत्रकार परिषदेमध्ये बोरिवली असेल, अंधेरी असेल, या सगळ्या भागांचा उल्लेख केला, फेरीवाल्यांवरती कारवाई होत्या त्या संदर्भात, मात्र भेंडी बाजार असेल किंवा भुलेश्वर असेल, महम्मद अली रोड असेल, इथे सुद्धा अगदी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरीवाले असतात. या संदर्भात पालिकेची कारवाई कुठेतरी अपयशी ठरते का, काय वाटतं? असं आहे की सुरुवात झालेली आहे. सुरुवात बोरिवलीला झाली, सुरुवात दादरला झाली, सुरुवात तुम्हाला अंधेरीला दिसते, सुरुवात मालाडला हळूहळू दिसते, हळूहळू मुंबईभर होईल. या रस्त्यावरती फेरीचा धंदा करत असताना ज्याला परवानगी दिलेली आहे, जो स्वतःचं पोट भरतोय त्याला जरूर परवानगी दिली जाईल. पण पदपथ अडवणं, स्वतःच्या मालकीची जागा समजणं हा जो प्रकार आहे हा जिथे जिथे म्हणून सुरू आहे त्या ठिकाणी ही कारवाई होणार. थोडा वेळ लागेल एवढं सांगतो, पण कारवाई होणार एवढं मात्र नक्की. सर, आपण बघितलं तर आज किशोरी पेडणेकर ज्या विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि कुठेतरी महायुतीमध्ये जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यातच समन्वय नाही आहे असं सुद्धा सतत बोललं जातं आहे. आणि काल संजय निरुपम असतील, संजय घाडी असतील, यांनी पत्रकार परिषद घेत थेट आरोपसुद्धा केलेले आहेत. कसं बघताय आणि खरंच हे अंडरस्टँडिंग आता बिघडलेलं आहे का महापालिकेत महायुतीचं? अजिबात नाही, मला असं काही वाटत नाही. बघा, शेवटी पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते, ती काल त्यांनी मांडली असेल. संजय निरुपम हे प्रवक्ते आहेत, त्यांनी आपल्या प्रवक्तेपदाच्या काळात अनेक विषय मांडलेले आहेत, अनेक भूमिका. काल त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आज मी तुमच्यासमोर मांडतोय.
आणि मला ह्यात किशोरी पेडणेकरांनी आरोप करताना त्यांच्याच पक्षात सगळं आलबेल चालू आहे का याची पहिली चिंता करावी. कारण त्या ज्या पदावरती बसल्यात त्या पदावरती किती जणांचा डोळा आहे आता हे मी इथं सांगणं योग्य नाही. त्या कधी लवकर जात आहेत ह्याचीच त्यांच्याच पक्षातले सर्व मान्यवर वाट बघतायत. कोण कोण वाट बघतंय? असं मी नाव घेणं योग्य नाही. किशोरीताईंवरही अन्याय होईल आणि जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यावरही अन्याय होईल. त्यामुळे कुणी ना कुणी नवीन येण्याची जी वाट बघतोय त्यालाही माझ्या शुभेच्छा आणि किशोरीताई आपल्या पदावरती चिकटून बसण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाही माझ्या शुभेच्छा. सर 10 जूनपासून आपण फेरीवाल्यांसाठी QR कोड देणार आहोत. त्या संदर्भात काय नियोजन आहे सध्या? ते काम किती टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेलं आहे? त्याची मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. काम सुरू आहे पण त्याची अजून मी पूर्ण माहिती घेतलेली नाही. कारण वेंडिंग कमिट्या झाल्या, त्या अशासकीय जी नावं द्यायची होती ती फायनल झालेली आहेत जवळपास आणि आता हेही काम पुढे सुरू झालं पण मी तुम्हाला माहिती घेऊन सांगेन. सर नालेसफाईचा मुद्दा आपण बघितला तर पालिकेकडनं जी आकडेवारी येते ती 100%, 102%, 106% असं झालं आहे. मात्र काल रितू तावडे स्वतः ऑन फील्ड होत्या आणि त्यांनी सांगितलं की 80% नालेसफाई झालेली आहे आणि पुन्हा एकदा जी मुदत आहे ती वाढवून दिलेली आहे. तुम्ही सातत्यानं म्हणताय की यंदाचे नालेसफाईचे आकडे हे वेगळे असतील. नेमकं याच्यात काय वेगळेपण असेल? बघा असं आहे की आम्ही दरवर्षी काय आकडे होते हे तर तुम्हाला सांगतोच आहे पण आम्ही स्वतः ऑन फील्ड आहोत. महापौर म्हणजे आत्तापर्यंत या मुंबई शहरात नालेसफाईसाठी जेवढे महापौर फिरले असतील सगळ्यात जास्त रितुताई फिरल्या. या आत्तापर्यंत सभागृह नेते जेवढे फिरले असतील सगळ्यात जास्त वेळा मी स्वतः फिरतोय. स्थायी समितीचे अध्यक्ष फिरतायत, उपमहापौर फिरतायत, आम्ही स्वतः फिरतोय. सगळे आमच्या समित्यांचे अध्यक्ष, प्रभाग समितीच्या अध्यक्षांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. सगळे रस्त्यावरती आहेत आणि सगळे स्वतः फिरतायत. त्यामुळे यावर्षी जी नालेसफाई झालेली आहे ती वास्तविकरित्या आम्ही मागेच लागलेलो आहोत की नालेसफाईच्या बाबतीत. पण तरीसुद्धा दरवर्षी जी तुम्हाला आकडेवारी दिली जात होती ती आणि या वर्षाची आकडेवारी हे प्रशासन म्हणतंय यात तफावतीचा भाग जरी असला तर या वर्षीची आकडेवारी हे फॅक्ट आम्ही तुमच्यासमोर मांडू. थोडं थांबा कारण आम्हाला यावर्षी बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की नेमकं काय घडलं आहे ते आम्ही तुमच्यासमोर योग्य वेळेवर मांडू. आकडेवारी जी आहे नालेसफाईची त्यामध्ये तफावत असते. ती नेमकी काय आहे ती आमच्या लक्षात आलेली आहे आणि ती योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुमच्यासमोर मांडू आणि त्याचसोबत प्रत्येक पक्षातले नेते, प्रवक्ते हे त्या पक्षाची भूमिका मांडत असतात. त्यामुळे महायुतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये कोणताच वितुष्ट नाही आहे असं सुद्धा गणेश खणकर यांनी म्हटलं आहे.